अल्पवयीन मुलीशी लग्न करून दुष्कर्म केल्याप्रकरणी भटजीसह 4 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे। सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शिरभाते मॅडम यांनी पुराव्याच्या अभावी भटजीसह 4 आरोपी यांची निर्दोष मुक्तता केली आहे। यातील हकीकत अशी की आरोपी रवी पासकंटी हे अल्पवयीन मुलीस फूस लावून पंढरपूरला पळून जाऊन मंदिराच्या धर्मशाळेमध्ये अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध दुष्कर्म केलं होतं। तसंच पंढरपूर येथून सोलापूरला आणून अल्पवयीन मुलीसोबत भटजीने लग्न लावून दिलं अशा आशयाची फिर्याद MIDC पोलीस ठाणे येथे पीडितेच्या आईने रवी पासकंटी, गणेश पासकंटी, अनिता पासकंटी, सुवर्णा साखरे, प्रभाकर गाजरला यांच्या विरोधात दिली होती। एकूण 14 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली। पीडितेची साक्ष विसंगत असल्याबाबत कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला असता पुराव्या अभावी भटजीसह 4 आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शिरभाते यांनी 5ही आरोपींना निर्दोष मुक्तता केली आहे। सदर कामी आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट मोहन कुरापाटी, ॲडव्होकेट अजमोद्दीन शेख, ॲडव्होकेट सद्दाम शेख, ॲडव्होकेट अनिल वासम यांनी काम पाहिलं। प्रकरणी भटजीसह 4 आरोपी यांचे निर्दोष मुक्तता केली। यातील हकीकत अशी की आरोपी नामे रवी पासकंटी हे अल्पवयीन मुलीस फूस लावून पंढरपूर येथे पळून जाऊन पंढरपूरच्या धर्मशाळेमध्ये त्या मुलीच्या इच्छेविरुद्ध दुष्कर्म केला व पंढरपूर येथून सोलापूरमध्ये आणून भटजीसोबत लग्न लावून दिले। साक्षीदारांच्या साक्षीमध्ये पीडितेच्या अल्पवयीन असल्याबाबत व दुष्कर्म केल्याबाबत कोणताही सबळ पुरावा नसल्याबाबत व त्याचप्रमाणे पीडितेचे साक्षीमध्ये अनेक विसंगती या मेहरबान कोर्टामध्ये निदर्शनास आणून दिले आहे व सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून श्रीमती शिरभाते मॅडम यांनी भटजीसह 4 आरोपी यांचे निर्दोष मुक्तता करण्यात आली। तर सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी काम पाहिलं।